श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? अंतःकरण पवित्र ठेवून गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले तरी सुद्धा श्री गुरुचरित्राची पारायणाची सर्व फळे मिळतात. ज्या लोकांना 7 दिवसांत पारायण करायचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे, म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो. दत्त जयंतीच्या अगोदर 6 दिवस पारायणास सुरुवात करावी, म्हणजे दत्त जयंतीला समाप्तीचा दिवस येतो. सकाळी शक्यतो लवकर उठावे. आपली रोजची स्नानसंध्यादी कर्मे प्रथम करावीत. हे अनुष्ठान ज्यासाठी करायचे आहे ते उच्चारून, म्हणजेच देवतेला आपला हेतू सांगून, तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करीत आहे असे म्हणून पाणी सोडावे. याला संकल्प असे म्हणतात. अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश, आसन, कलश, शंख, घंटा, दीप यांची पूजा करावी. पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणाची पूजा करावी. नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. हे सर्व झाल्यानंतर श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. श्री गुरुदेव दत्त.